गूगल अकाउंटवर लॉग इन केल्याच्यानंतर हे जे 9 डॉट्स दिसत आहे त्या 9 डॉट्समध्ये जायचं आणि आपल्याला इथे ब्लॉगर नावाचं चिन्ह दिसतंय, त्या ब्लॉगरवर क्लिक करायचं. ब्लॉगरवर क्लिक केल्याच्यानंतर आपण क्रिएट ब्लॉगमध्ये जाणार आहोत. इथे आपल्याला नाव द्यायचं आहे ब्लॉगला. तर मी नाव देते आहे दिशा दर्शन. नाम तो सुना ही होगा. दिशा दर्शन. ते म्हणताय सॉरी दिस ब्लॉग ॲड्रेस इज नॉट अवेलेबल. आपण थोडं पुढे वाढवूया. ऑफिशियल पण नाही, OFF ठेवूया आपण. दिशा दर्शन के. इथे जास्त प्रॉब्लेम असतात. आत्ता सध्या मी फक्त दाखवते आहे की असं आपण अवेलेबिलिटी चेक करू शकतो. आत्ता सध्या आपण डोमेन बघतो आहोत. आता हे जे डोमेन आहे, हे जे URL आहे, हे जेव्हा आपण गुगलवर डायरेक्टली सर्च करतो तेव्हा URLने सर्च करतो आणि आपल्याला आपला ब्लॉग दिसतो किंवा दुसऱ्यांचा ब्लॉग दिसतो. आता इथे आलं आहे दिस ब्लॉग ॲड्रेस इज अवेलेबल. जसं आपल्याला घरी राहताना आपल्या घराचा जो पत्ता असतो त्यानुसार आपण आपल्या घरी पोहोचतो, तसंच हा आपल्या ब्लॉगचा पत्ता असणार आहे. आणि आपला ब्लॉग हा ब्लॉगरमध्ये असणार आहे म्हणून त्यांनी स्वतःचा पण दिलेला आहे blogspot.com. जसं आपल्या घराची कॉलनी वगैरे त्यांचा ॲड्रेस असतो तशा प्रकारे. सेव्ह करून घेते. इथे आपली पहिली CD पूर्ण झालेली आहे. आता आपण फक्त ज्या बेसिक टूल्स आहेत त्या बघणार आहोत. पहिला आहे पोस्टमध्ये आपण ज्या पण काही पोस्ट करू, जे पण काही लिहू ते दिसेल. आपण त्याच्यामध्ये ॲड पोस्ट पण करू शकतो. आपण ते काही वेळानंतर बघूया. स्टॅटिस्टिक्समध्ये आपण आपले ऑडियन्स कोण आहे, आपले ब्लॉग कोणी बघितले, किती वेळा बघितले, किंवा ते कोणत्या देशातून बघितले गेले, कोणत्या भाषेतून बघितले गेले, किंवा ते सोर्स कोणते होते, मोबाईलमधून बघितले गेले की कम्प्युटरमधून बघितले गेले, ही सगळी जी माहिती आहे ती आपल्याला स्टॅटिस्टिक्समध्ये बघायला भेटेल. कमेंट्स म्हणजे सिम्पली टिप्पण्या जे पण तुमच्या ब्लॉगवर येतात ते तुम्हाला तिथून बघायला भेटेल. अर्निंगकडे आत्ता सध्या जाण्यात अर्थ नाही. अर्निंगसाठी आपण वेगळे व्हिडिओ बनवू. पेजेस म्हणजे आपण अबाउट मी, डिस्क्लेमर हे जे पेजेस बनवणार आहोत ते आपण तिथे टाकणार आहोत. लेआउट आणि थीम सध्या बघू. पहिले आपण थीम बघूया. आता इथे आपल्याला काही थीम्स दिलेल्या आहेत आणि या थीम्सनुसार आपण आपले ब्लॉग्सची थीम चूज करू शकतो. जसं आत्ता सध्याची थीम ही आहे, आपण ती थीम चेंज करू शकतो. ब्लॉगर स्वतः आपल्याला खूप साऱ्या थीम देतात. मी फक्त डेस्कटॉपमध्ये एकदा कन्वर्ट करून देतो. ओके, आता इथे आपल्याला खूप साऱ्या थीम्स दिसत आहेत. पण एक गोष्ट आहे की या थीम्स ज्या आहेत ते रिस्पॉन्सिव्ह नाही आहेत तेवढ्या. त्यामुळे आपण या थीम्ससुद्धा ठेवू शकतो किंवा मग रिस्पॉन्सिव्ह थीमसुद्धा ठेवू शकतो. आणि रिस्पॉन्सिव्ह थीमला आपल्याला ॲडसेन्स मिळण्यासाठी लवकर अप्रुव्हल मिळतं, त्यामुळे आपण ते नंतर बघूया. पण आत्ता सध्याचं जे ट्युटोरियल आहे ते एकदम बेसिक असल्या कारणाने आपण याच थीम्सवर काम करणार आहोत. मी एक साधी रिस्पॉन्सिव्ह थीम घेते. आता आपल्याला इथे प्रिव्ह्यू, कस्टमाइज आणि अप्लाय नावाचे ऑप्शन येत आहे. तर बघूया एकदा कशी दिसते ही. इथून खूप छान दिसते, पण तुम्ही यातूनला कस्टमाइजसुद्धा करू शकतात. इथून तुम्ही इमेज चेंज करू शकतात किंवा मग कलर्स चेंज करू शकतात. तसंच ॲडव्हान्समध्ये तुमचा जो फॉन्ट आहे टेक्स्टचा तो तुम्ही चेंज करू शकतात. पेजच्या टेक्स्टचा हे सगळं जे आहे ते पेजच्या टेक्स्टसाठी चेंज करण्यासाठी दिलेले ऑप्शन आहे. गॅजेट्समध्ये आपल्याला अबाउट मी दाखवायचं आहे की नाही याबद्दल आपण निर्णय घेऊ शकतो. तर सध्यासाठी मला ही थीम एकदम बेस्ट वाटते आहे म्हणून मी ही थीम राहू देते आणि अप्लाय बोलते. इथे आलं अप्लायड थीम. ओके, थीम झालेली आहे अप्लाय. आता आपण इकडे जाऊन आपला डायरेक्टली ब्लॉग बघू शकतो.
देर इज नथिंग हिअर, कारण आपण अजून काही पोस्ट केलेलं नाही. पण ही अशी आपली थीम दिसणार आहे. इथे आपल्याला दिसेल दिशा नाव, विजिट प्रोफाईल, अजून आपण काही टाकलेलं नाही आहे. ऑन ब्लॉगर सिन्स ऑगस्ट 2020, प्रोफाईल व्ह्यूज 2, कारण आत्ता सध्या आपणच 2 वेळा बघितलं आहे. आणि इथे दिसतंय की आपण अजून काहीच इन्फॉर्मेशन टाकलेली नाही. आता आपण जाऊ लेआउटमध्ये. लेआउट म्हणजे सिम्पली आपण आता जो थीमचा फॉर्मॅट बघितलाय तो थीमचा फॉर्मॅट हा आहे. आणि यामध्ये आपण फुटर चेंज करू शकतो, ह्यामध्ये आपण नवीन गॅजेट्स टाकू शकतो, तसेच नाव चेंज करू शकतो. हेडरमध्ये सबस्क्रिप्शनसाठी आपण फॉलो बाय ईमेल टाकू शकतो. हे सगळं आपण थोड्या वेळाने बघत जाणार आहोत. ही पेजची बॉडी आहे. इथे आपले ब्लॉग पोस्ट दिसत जातील. पेज बॉडीमध्ये आपले ब्लॉग पोस्ट दिसत जातील. ॲडसेन्स आपण नंतर बोलूया, ॲडसेन्सबद्दल. फुटर ओके. सेटिंग्स, सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते नेहमी सेटिंगचे असतं. आपल्याला सेटिंग्समध्ये टायटल दिसत आहे. डिस्क्रिप्शन, तर डिस्क्रिप्शनमध्ये तुमचा ब्लॉग नेमका कशाबद्दल आहे किंवा कोणकोणते टॅग्स इम्पॉर्टंट आहे हे सगळं आपल्याला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं आहे. तुमचं कंटेंट जर एडल्ट असेल तर तुम्हाला इकडे एडल्ट कंटेंटवर जाऊन येस करावं लागणार आहे. आणि गुगल ॲनालिटिक्स प्रॉपर्टी आय डी आपण नंतर टाकणार आहोत. विजिबल टू सर्च इंजिन्स हे नेहमी अलाव करायचं, नेहमी हे अलाव असलं पाहिजे. ब्लॉग ॲड्रेस आपला जो dishadarsh.blogspot.com आहे आपल्या सध्याचा. यामध्ये ब्लॉगरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला इथे HTTP किंवा HTTPS हे जे आहे हे टाकायला मिळतं. आपल्याला डायरेक्टली आपण जर ब्लॉग जेव्हा सर्च करतो तेव्हा आपलं पहिले येतं HTTPS, आणि ही गोष्ट सगळ्यात चांगली आहे ब्लॉगरची. ब्लॉग ॲडमिन आणि ऑथर, तर आपण इकडे ॲडमिन ॲड करू शकतो. म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं की आपल्याला 2 ते 3 जणांना एकत्रित ब्लॉग बनवायचं असतं, तेव्हा आपण ह्या गोष्टीचा वापर करू शकतो. पुढे येत आहेत पेंडिंग ऑथर इन्व्हाइट्स. इन्व्हाइट मोर ऑथर्स, आपण ईमेल पाठवून अजून नवीन ऑथर्स इन्व्हाइट करू शकतो जी आपल्या ओळखीचे असतील किंवा ज्यांना खरोखर आपल्याला ॲड करायचं असेल. रीडर ॲक्सेस नेहमी पब्लिक ठेवायचा, लिहितो कोणासाठी, पब्लिकसाठी राईट. पोस्ट आपल्या पेजवर किती दिसायला हव्यात हे एक महत्त्वाचं आहे. तर आता सध्या 7 आहे, 7च राहू द्या, जास्ती पण चांगलं दिसत नाही पहिल्याच पेजवर. कमेंट्स एम्बेडेड, हू कॅन कमेंट, युजर्स विथ गुगल अकाउंट. कमेंट मॉडरेशन, तुम्ही कमेंट मॉडरेशनसुद्धा टाकू शकता की कशा प्रकारच्या कमेंट तुम्हाला हव्या आहेत आणि त्या कमेंट्सला तुम्ही अलाव करतात की नाही करत हे तुमच्यावर आहे. तर तुम्ही त्यावर सेंटेन्स लिहिलेली सध्या. फॉर पोस्ट्स ओल्डर दॅन 14 days ईमेल मॉडरेशन रिक्वेस्ट, त्या टॅग्स हे SEO साठी लागणारं शस्त्र आहे. आपण एक सर्च करून दाखवतो हे जे मला इथे दिसत आहे, वेलकम बॅक टू अँकर, फ्री होस्टिंग, ऑटोमॅटिक डिस्ट्रीब्युशन, इझी मॉनिटायझेशन, लॉग इन, डोंट हॅव ॲन अकाउंट, साइन अप इन्स्टेड लॉग इन. हे जे आहे ना याला म्हणतात मेटा टॅग. आता यामध्ये त्यांनी काही कीवर्ड्स टाकलेले आहे जसं फ्री होस्टिंग, मॉनिटायझेशन, अकाउंट. या सगळ्या कीवर्डवर अँकर FM हे जे आहे हे पेज दिसत आहे. मेटा टॅग्स हे खूप मोठं शस्त्र आहे. क्राउलिंग हे आपण नंतर बघणार आहोत. मॉनिटायझेशन, मॅनेज ब्लॉग, इथे आहे इम्पोर्ट कंटेंट. म्हणजे कधी कधी असं होतं की आपण पेजेस पोस्ट लिहिलेले असतात कुठेतरी दुसरीकडे, तर आपण त्या इथे इम्पोर्ट करून घेऊ शकतो.
इथे दिसतं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशनचं सेशन, ज्यामध्ये दिलेलं आहे इंटरेस्ट, इंट्रोडक्शन, फेवरेट मूवीज, म्युझिक, बुक क्वेश्चन. टाईम घ्या आणि छान प्रकारे भरा, कारण की यामध्ये पण आपण कीवर्ड्स वापरू शकतो, जे कीवर्ड्स आपल्याला रँकिंगमध्ये मदत करू शकतात. तसंच जेव्हा कोणी तुमचा ब्लॉग वाचायला येतं आणि त्याला तुमच्याबद्दल कधी अशी उत्सुकता भासली, तर ते या सगळ्या गोष्टी वाचू शकतं आणि तुमच्याबद्दल त्याला जास्त इन्फॉर्मेशन भेटू शकते. त्यामुळे हे जेव्हा भरताना थोडासा वेळ घ्या आणि सुंदर प्रकारे भरा. दॅट्स ऑल फॉर टुडे. भेटूया पुढच्या पार्टमध्ये.